Hello, my dear students. Today we are going to learn 1.4 Big Data, Big Insights. So let's start to teach. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. What is a big data? We are learning here. What is a big data? Means what criteria will include under this big data? बिग डाटा ये क्या है, इसका मतलब क्या होता है, ये हम देखेंगे. There is a revolution in the lifestyle of a people which has been affected by big data. बिग डेटामुळे म्हणजेच लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये, जीवनशैलीमध्ये एक प्रकारची क्रांती घडून आलेली आहे. बरोबर आहे. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits, we name it, and everything has changed 330 degrees. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपल्या हेल्थशी संबंधित काही गोष्टी आहे, किंवा आपला ट्रॅव्हल आहे, किंवा आपला सायंटिफिक स्टडी आहे, की व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू टेल देम, जे काही घ्याल तुम्ही, त्या सर्व गोष्टी याच्यामुळे 360 अंशात बदलून गेल्या आहे. म्हणजे आमूलाग्र बदल या माहितीच्या साठ्यामुळे किंवा या इंटरनेटमुळे आपल्याला अगदी जवळ एका क्लिकवर तुम्हाला सगळी माहिती जगामधली मिळू शकते. एवढी पॉवर या इंटरनेटमुळे जे हे जग जवळ आलं याच्यामध्ये आहे. The massive data available with us can really work wonders. म्हणजेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड डेटामधून खरोखरच आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणता येऊ शकतात. So friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchase or watch videos? मित्रांनो, जेव्हा आपण फेसबुकवर एखादी गोष्ट लाईक करतो, किंवा व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट शेअर करतो, किंवा एखाद्या वेबसाईटला व्हिजिट देतो, किंवा ऑनलाईन खरेदी करतो, बरोबर, किंवा एखादा ऑनलाईन युट्यूबवर वगैरे आपण काय बघतो, व्हिडिओ पाहतो ऑनलाईन. हे तुम्हाला माहित आहे का? ऑफकोर्स यस. व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड अनालाइज्ड. मीन्स हो, आपण जी काही गोष्ट बघतो, म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणतात की जेव्हा या सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेला आपण काय करतो, आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, आपल्या सगळ्या गोष्टी काय होतं त्या ठिकाणी रेकॉर्ड केल्या जातात, किंवा त्यांचे विश्लेषण, अनालिसिस, किंवा त्यांचे निरीक्षण केल्या जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. त्याच्यामुळे काय होतं की प्रचंड प्रमाणामध्ये डेटा हा गोळा केला जातो. Let me give you an idea of how huge the data might be. आता मी तुम्हाला काय देणार आहे, आयडिया देणार आहे की हा डेटा नेमका किती मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो, आणि हा किती मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात असू शकतो. बिग डेटा कॅन बी petabyte or exabyte of data consisting of billions or trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer, contact center, social media, mobile data, and so on. हा डेटा पेटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स एवढा असू शकतो, ज्यात लक्षावधी लोकांच्या, म्हणजेच मिलियन किंवा ट्रिलियन लोकांच्या विविध स्रोतांकडून गोळा केलेल्या कोट्यावधी ते अब्जावधी माहितीच्या नोंदी असतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आपण सर्च कशा करतो, वेब आहे, त्याच्यानंतर कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर आहे, किंवा सोशल मीडिया आहे, किंवा मोबाईल डेटा आहे, किंवा खरेदी विक्री आहे, या इत्यादी गोष्टी आहे. त्याच्यातून प्रचंड डेटा असा त्या ठिकाणी गोळा होतो. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज enormously increasing in volume, variation, velocity, veracity, and value.
उद्योग क्षेत्रे किंवा कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या या डेटाचे प्रमाण, त्यातील वैविध्य, त्यांचा वेग, सत्यता आणि मूल्य यांचे महत्व यामध्ये प्रचंड किंवा सातत्याने वाढ होत आहे यामध्ये. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, आपल्याला जे सर्चिंग आहे किंवा आपण जे काय म्हणतो आपण त्याला, सर्फिंग जे आपण करतो बरोबर विविध वेबसाईटला किंवा ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून, तो त्या माध्यमातून प्रचंड डेटा त्या ठिकाणी कलेक्ट होत आहे. Such a big data is easy to obtain, but so massive that it is challenged the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. या ठिकाणी काय म्हणतायत की एवढा मोठा किंवा प्रचंड डेटा, माहितीचा साठा मिळवणे सोपे आहे, परंतु तो इतका अफाट आहे की सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानासाठी ते मोठे आव्हान आहे. आणि म्हणून यापूर्वी अज्ञात असणारे माहितीचे अंतरंग मिळवण्यासाठी बिग डेटा अनलिस्टिक्सचा वापर केला जातो. Big data analytics is a complex process of examining large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends, and customer preferences. It means that big data हा जो मोठ्या प्रमाणात विविध डेटा सेट्स जसं आहे, जसं की संच आहे किंवा बिग डेटाची तपासणी करणारी, हे सगळे एक क्रिटिकल प्रोसेस आहे एक प्रकारे ती. त्याद्वारे छुपे पॅटर्न समजा, अज्ञात परस्पर संबंध असा किंवा मार्केट ट्रेंड असो आणि ग्राहकांचे प्राधान्यक्रम या विषयीची माहिती जाणून घेता येते. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. It means that उद्योगांकडे इतका किंवा उद्योजकांकडे इतका प्रचंड डेटा उपलब्ध असल्याने त्यांना त्यातून असंख्य फायदे मिळू शकतात. Many industries have advanced by miles from their competitors. It's not the amount of data that is important, but what the organizations do with the data is what matters. आता होतं काय यामध्ये की सर्व उद्योग क्षेत्रे आहे किंवा इंडस्ट्रीज आहे यांचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी काय असतात, प्रयत्नशील असतात बरोबर आहे. मग कित्येक उद्योगधंद्यांनी या बाबतीत त्याच्या प्रतिस्पर्धाहून बरीच मोठी मजल मारली आहे. इथे डेटाचे महत्व किंवा प्रमाण महत्वाचे नसून कंपन्या या डेटाचे काय करत असतात, कसा उपयोग करतात, हा खरा कळीचा मुद्दा या ठिकाणी आहे. हे या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे, लक्षात घ्यायला पाहिजे. Uses of big data. Uses of big data. First point is location tracking. Location tracking is the first point we are discussing here. So let's start again. Big data has been useful in identifying and tracking the exact location of the place. एखाद्या ठिकाणाचे अचूक स्थान ओळखण्यासाठी ट्रॅकिंग वगैरे आजकाल ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही वायफाय वगैरे किंवा या सगळ्या जे आहे या माध्यमातून म्हणजे एखाद्याचे अचूक स्थान ओळखण्यासाठी आणि मागोवा घेण्यासाठी बिग डेटा उपयुक्त ठरला आहे. युअर जीपीएस अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. जीपीएस आहे किंवा तुमचा गुगल मॅप जो आहे तो काय करतात, या बिग डेटाचा उपयोग करतात. With geographic positioning and radio frequency identification sensor, we get the real-time data about traffic,
conjunction on a particular route information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident prone areas etc. म्हणजेच भौगोलिक स्थिती आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे आपल्याला रहदारीविषयी विशिष्ट मार्गावरील गर्दी मार्ग बंद असल्याचे किंवा एकमार्गी असल्याचे समजते. म्हणजेच बघा, हा डेटा तुमचा गुगल मॅप असो किंवा इतर गोष्टी असो, हा आपल्याला किती युजफुल ठरू शकतो हे या 21st सेंचुरीची देण आहे असं या ठिकाणी आपण म्हणूया. किंवा एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंटल प्लेस असेल, बरोबर आहे, त्याला अपघात ज्यादा ऍक्सिडेंट होते है किंवा कोणते याविषयी असू शकते. म्हणजे एवढ्या ठिकाणी म्हणजे हा डेटा आपल्याला किती उपयोगाचा ठरू शकतो हे आपल्याला यातून समजतं. You can plan your own route according to the travel time and the transports of goods. प्रवासाच्या वेळेनुसार आणि मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची आखणी करू शकता. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. काही ऑनलाईन ऑर्डर केले असेल तर आपल्या वस्तूंचे ट्रान्झॅक्शन मधले लोकेशन तुम्ही ट्रॅक करू शकता. तुमच्या वस्तूची स्थिती देखील तुम्ही ट्रॅक करू शकता. This has immensely helped the logistics company to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. यामुळे लॉजिस्टिक कंपन्यांना मालाच्या वाहतुकीतील जोखीम कमी करण्यास किंवा गती वाढवण्यात आणि वितरणांमधील विश्वासार्हता राखण्यास प्रचंड मदत झाली. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. There are weather sensor and satellites set up all around the globe. जगभरात सर्वत्र हवामान सेन्सर आणि उपग्रह स्थापित केलेले आहेत. Huge amount of data is continuously being received from them. त्यांच्याकडून सतत खूप मोठ्या प्रमाणात डेटा गोळा किंवा संकलित केला जात असतो. They help us to understand the weather and help in weather forecasting. त्यांच्यामुळे हवामान समजण्यास आणि हवामानाचा अंदाज आपल्याला वर्तवण्यास एक प्रकारे मदत होत असते. Weather patterns give us warning of the impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. हवामानाचे पॅटर्न्स आपल्याला पूर, भूकंप किंवा त्सुनामी इत्यादी आगामी नैसर्गिक आपत्तीच्या सूचना किंवा इशारा देत असतात. Necessary preparations to combat them can be made well in advance. त्यामुळे किंवा याच्यामुळे काय होतं, या इशाऱ्यामुळे आपल्याला त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती अगोदरच तयारी चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. We can study global warming, predict availability of natural resources like water. ग्लोबल वॉर्मिंग किंवा पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे, अशा गोष्टींचा अभ्यास आपण याद्वारे व्यवस्थित करू शकतो. हेल्थ केअर इंडस्ट्री, आरोग्य सेवा उद्योग. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आपण आज बघतोय आजच्या काळामध्ये की आरोग्याविषयी लोक बरेचसे जागृत झालेले आहेत. स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल हेल्थ ऍप्स इन अवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. आपल्या जवळील स्मार्टफोन घड्याळे, स्मार्ट असलेली जे घड्याळे, अलीकडे स्मार्ट घड्याळे पण निघाले, ती घड्याळे असेल किंवा इतर वेअरेबल्स घालण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य जे वस्तू आहेत, आरोग्याशी संबंधित काही ऍप्स आहेत, त्या सातत्याने कंटिन्युअसली आपला डेटा कलेक्ट करत असतात. वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस. आपल्याला ही आपली छोटी किंवा आपली स्वतःची छोटी मिनी बायोमेडिकल संशोधन उपकरणे आहेत असे आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. They detect our heart rate, monitor the patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walked, etc.
ते आपल्या हृदयाची गती गती ओळखतात, रुग्णांच्या झोपेच्या पद्धतीचे निरीक्षण करतात, त्याच्या व्यायामाची किती अंतर चांगले झाले, कापले त्यांनी अंतर कापून झाले किंवा चालून झाले इत्यादी गोष्टीची काय ठेवतात ते नोंद ठेवतात. द अनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड ऑन द can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. संग्रहित केलेल्या या डेटाच्या विश्लेषणातून नवीन ज्ञान मिळू शकते आणि प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरजांची किंवा व्यक्तिगत किंवा व्यक्तीनुसार माहिती फीडबॅक मिळू शकतो. नाउ अ डे वी हॅव gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. At home, 24/7 monitoring can be provided to patient इन हॉस्पिटल्स टू. आजकाल आपल्याला आपल्या घरातल्या घरात म्हणजे आपल्या घरातल्या घरात ब्लड शुगर, ब्लड प्रेशर इत्यादीची तपासणी किंवा देखरेख करण्यासाठी गॅजेट्स उपकरणे उपलब्ध आहेत. हॉस्पिटल्स मध्ये देखील आजकाल पेशंटला 24/7 देखरेखीची सुविधा दिली जाऊ शकते आणि हे सगळं पॉसिबल झालं बिकॉज ऑफ डेटा अँड बिग इनसाइट्स डेटा. With the help of the big data, the doctor can now have better diagnosis of any ailment, the effect of any drugs, etc. बिग डेटाच्या मदतीने आता डॉक्टरना कोणताही आजार किंवा एखाद्या औषधांचा परिणाम इत्यादीचे चांगले निदान करू शकतो किंवा करता येऊ शकते. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्यूस. अनावश्यक अंदाज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय झाला कमी झाला किंवा कमी करता येऊ शकतं. Past records of the patients can be maintained and better analysis of the health can be obtained. रुग्णांच्या किंवा पेशंटच्या मागील जे काही नोंदी आहेत त्या ठेवता येऊ शकतात आणि त्याद्वारे आरोग्याचे अधिक विश्लेषण त्यांना चांगल्या किंवा उत्तम प्रकारे त्या ठिकाणी करता येतं. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीज. बिग डेटा साथीच्या रोगांचा किंवा इतर आजारांचा प्रादुर्भाव यांचे निरीक्षण करण्यासही किंवा करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो किंवा मदत करतो. जस्ट when you post your message I am down with flu on WhatsApp or Facebook, it will be monitored and area affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. तुम्ही फक्त जर एक व्हॉट्सअपवर मी फ्ल्यूने आजारी असा जरी व्हॉट्सअप मेसेज केला किंवा फेसबुकवर तो मेसेज सेंड केला तरी त्वरित त्याचे परीक्षण किंवा निरीक्षण करता येतं आणि ज्या काही फ्ल्यूग्रस्त भाग आहे त्याला सहजपणे शोधता येतो किंवा आवश्यक ती खबरदारी घेता येतं. Pharmaceutical companies would pay huge amount to reduce the health data of people to promote research in the particular area. एखाद्या क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्या लोकांचा आरोग्याचा जो डेटा आहे तो प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काय होतात पैसे मोजत असतात. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने व्यक्तींना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठी सूचना आणि उपाय सुचवले जाऊ शकते किंवा सुचवले जातात असं या ठिकाणी म्हणतायत.